रात्रीचे 1:30 वाजून गेले होते. नागपूर अमरावती महामार्गावर जुलैच्या पावसाने नुकतीच विश्रांती घेतली होती. ओल्या डांबरी रस्त्यावर ट्रकच्या हेडलाईटचा पिवळसर प्रकाश पडत होता. आजूबाजूला काळोख पसरला होता. अधूनमधून झाडांवरून पावसाचे थेंब खाली पडत होते आणि दूरवर कुठेतरी रातकिड्यांचा किरकिर आवाज ऐकू येत होता. MS-31 क्रमांकाचा मालवाहू ट्रक चालवत असलेला विक्रम जाधव सलग 8 तास तरी स्टेरिंगवर होता. 30-35 वर्षाचा, शांत स्वभावाचा आणि अनुभवी ड्रायव्हर. त्याने आयुष्यात हजारो किलोमीटरचा प्रवास केला होता. घाट, जंगल, वाळवंट, पाऊस, प्रत्येक रस्ता त्याने पाहिला होता. त्यामुळे रात्रीच्या प्रवासाची त्याला अजिबात भीती वाटत नव्हती. समोर एक फिकट पिवळा बोर्ड दिसला. अन्नाचा धाबा, 24 तास सेवा. विक्रमने ट्रक धाब्याच्या मोकळ्या जागेत उभा केला. धाब्यावर फक्त एकच ट्यूबलाईट लुकलुकत होती. पावसामुळे मातीचा ओलसर वास हवेत पसरला होता. 2-3 प्लास्टिकच्या खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या. चुलीवर चहाचं पातेलं मंद आचेवर उकळत होतं. काउंटरमागे 70च्या आसपास वय असलेला एक म्हातारा बसला होता. त्याचे पांढरे केस, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि डोळ्यातली शांत नजर पाहून तो अनेक वर्षापासून हा दाबा चालवत असावा हे सहज लक्षात येत होतं. विक्रम आत आला. काका, जेवायला काय आहे? म्हाताऱ्याने हलकसं हसत उत्तर दिलं. गरम भाकरी आहे, पिठलं आहे आणि अंडा भुर्जी करतो. ठीक आहे, चालेल. 10 मिनिटात जेवण आलं. विक्रम शांतपणे जेवत होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर GPSने सूचना दिली. पुढे 8 किलोमीटरवर उजवीकडे वळा. पुढचा मार्ग 27 किलोमीटरने कमी आहे. विक्रमने मोबाईलकडे पाहिलं. वाह, शॉर्टकट मिळाला. हे ऐकताच म्हाताऱ्याच्या हातातला स्टीलचा ग्लास थांबला. तो काही क्षण विक्रमकडे पाहत राहिला. कोणता रस्ता दाखवतोय? उजवीकडचा, जंगलातून जाणारा. म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. तो हळू आवाजात म्हणाला, तो रस्ता रात्री वापरू नका. विक्रम हसला. का? खराब आहे का? रस्ता खराब नाही, पण वेळ खराब आहे. विक्रमला त्याचं उत्तर विचित्र वाटलं. म्हणजे? म्हाताऱ्याने चुलीवरचा पातेला खाली ठेवलं आणि समोरच्या बाकावर बसत म्हणाला, गेली 15 वर्ष मी इथे आहे. दिवसा त्या रस्त्यावरून शेकडो गाड्या जातात, पण रात्री विशेषतः 2 नंतर तिथे जाणारे काही लोक सकाळी परत आलेच नाहीत. विक्रमने चमचा खाली ठेवला. अपघात झाला असेल. पोलीसही तेच म्हणाले. मग खरं काय? म्हाताऱ्याने दीर्घ श्वास घेतला. मला माहीत नाही. मग तुम्ही एवढं खात्रीने का सांगताय? म्हाताऱ्याने त्याच्या डोळ्यात डोळे घालत उत्तर दिलं. कारण परत आलेल्यांच्या तोंडून एकच गोष्ट ऐकली आहे. कोणती गोष्ट? त्यांना रस्त्यात एक मुलगी भेटली होती. विक्रम हलकासा हसला. असं असेल तर ती चोरट्यांची टोळी असणार. असती तर बरं झालं असतं. म्हाताऱ्याचा आवाज आता गंभीर झाला होता. ऐक, रस्त्यात कोणीही हात दाखवला, म्हातारा, बाई, मुलगी, अगदी लहान मूल असलं तरी ट्रक थांबू नकोस. काका, एवढं घाबरवू नका मला. मी तुला घाबरवत नाहीये. म्हाताऱ्याने खिशातून एक जुनं काळं पडलेलं छायाचित्र काढलं. त्यात एक तरुण ड्रायव्हर हसत उभा होता. हा माझा मुलगा 8 वर्षापूर्वी याच रस्त्यावर गेला. मग? म्हाताऱ्याचे डोळे पाणावले. ट्रक दुसऱ्या दिवशी सापडला. तो काही क्षण बोलू शकला नाही. पण माझा मुलगा आजपर्यंत सापडलेला नाही. धाब्यावर अचानक पूर्ण शांतता पसरली. बाहेर पुन्हा हलका पाऊस सुरू झाला होता. विक्रमने हळूच बिल दिलं. ट्रकमध्ये बसताना त्याने एकदा मागे वळून पाहिलं. म्हातारा अजूनही त्याच्याकडे पाहत उभा होता. त्याने फक्त एकच वाक्य ओरडून सांगितलं, लक्षात ठेव, रात्री 2 नंतर त्या रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक माणसाला मदतीची गरज असतेच असं नाही. विक्रमने इंजिन सुरू केलं. GPSवर उजवीकडचं वळण आता फक्त 300 मीटर दूर दाखवत होतं. रात्रीचे 2 वाजायला अजून 3 मिनिटे बाकी होती. विक्रमने ट्रक उजवीकडे वळवला आणि मुख्य महामार्ग मागे पडला.
काही अंतर पुढे गेल्यावर रस्ता अरुंद होत गेला. दोन्ही बाजूंना दाट झाडं होती. झाडांच्या फांद्या एकमेकात मिसळून जणू आकाशाचं झाकून टाकत होत्या. पावसाचं पाणी रस्त्याच्या कडेला साचलं होतं. ट्रकच्या हेडलाईटशिवाय तिथे दुसरा कोणताही प्रकाश नव्हता. विक्रमने आरशात पाहिलं. मागचा महामार्ग आता पूर्णपणे अदृश्य झाला होता. तो स्वतःशीच पुटपुटला, काकाही ना किती गोष्टी मनात भरून टाकतात. तो हलकासा हसला आणि ट्रकचा वेग वाढवला. अचानक रस्त्याच्या मधोमध कोणीतरी हात हलवत उभा असल्याचं त्याला दिसलं. विक्रमने लगेच ब्रेक दाबला. ट्रक काही फुटांवर थांबला. हेडलाईटच्या प्रकाशात एक 25 वर्षाची तरुणी दिसत होती. हिरवट रंगाचा पंजाबी ड्रेस पूर्ण चिखलाने माखला होता. केस ओले झाले होते. तिच्या डाव्या हातावर किरकोळ खरचटलं होतं. ती धापा टाकत होती. ती ट्रकजवळ आली. दादा, कृपा करा, मला पुढच्या गावापर्यंत सोडा. विक्रम काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. धाव्यावरच्या म्हाताऱ्याचे शब्द त्याच्या कानात घुमू लागले. कोणीही हात दाखवला तरी ट्रक थांबू नकोस. त्याने स्वतःला सावरलं. काय झालं? एवढ्या रात्री इथे कशी तू? मुलगी दमलेल्या आवाजात म्हणाली, आमची गाडी बंद पडली. बाबा मदत आणायला गेलेत, पण तासभर झाला ते आलेच नाहीत. माझाही फोन बंद आहे. पुढे देवडी गाव आहे ना, तिथपर्यंत सोडा. विक्रमने आजूबाजूला पाहिलं. रस्त्यावर दुसरी कोणतीही गाडी नव्हती. तुझं नाव काय? स्वरा. कोणत्या गावची? देवडी. ओळखपत्र आहे का? मुलीने लगेच पर्स उघडली आणि आधार कार्ड दाखवलं. त्यावर नाव होतं स्वरा देशमुख. फोटोही तिचाच होता. विक्रमच्या मनातली शंका थोडी कमी झाली. बरं ठीक आहे, बस. ती कॅबिनमध्ये बसली. ट्रक पुन्हा सुरू झाला. काही मिनिटं दोघेही शांत होते. नंतर विक्रमनेच विचारलं, काय करत होतीस? नर्सिंग शिकते मी. घरी कुठून येत होतीस? नागपूरहून. आणि बाबा काय करतात? शेती. सगळं अगदी साधं, नैसर्गिक. तिच्या बोलण्यात कुठेही घाई नव्हती. भीती होती, पण बनावटी वाटत नव्हतं. काही वेळाने स्वरानेच विचारलं, दादा, तुम्ही नेहमी या रस्त्याने जाता का? नाही नाही, आज पहिल्यांदाच जातोय. मग त्या धाब्यावर थांबला होतात? विक्रम दचकला. हो, पण तुला कसं माहीत? स्वरा हलकासा हसली. या रस्त्याने येणारे जवळजवळ तिथे सगळे थांबतात. तू आधीही इथे आली आहेस का? एकदा. ती एवढंच म्हणाली आणि खिडकीबाहेर पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावर अचानक उदासी पसरली. ट्रक पुढे जात राहिला. साधारण 10 मिनिटांनी विक्रमला रस्त्याच्या कडेला एक फलक दिसला. देवडी 12 किलोमीटर. त्याने सहज विचारलं, स्वरा, तुझं गाव पुढे 12 किलोमीटरवर आहे का? ती त्याच्याकडे वळली. तिच्या चेहऱ्यावर संभ्रम होता. नाही दादा, ती शांत आवाजात म्हणाली. देवडी तर आपण अर्ध्या तासापूर्वी मागे सोडलं. विक्रम हसला. काय बोलतयस? बोर्ड तर आता दिसला. मी रोज या रस्त्याने जाते. अगं मग बोर्ड खोटा आहे का? स्वरा काहीच बोलली नाही. तिने हळूहळू मागच्या आरशाकडे पाहिलं. तिचा चेहऱ्यावरचा रंग पांढरा फटक पडला. ती म्हणाली, दादा, बोल ना, आपण दोघेच आहोत ना? हो, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. मग मागच्या सीटवर बसलेला माणूस कोण आहे? विक्रमच्या हातातून स्टेअरिंग जवळजवळ सुटलंच. त्याने घाईघाईने आरशात पाहिलं. आरशात ट्रकच्या अंधाऱ्या मागच्या सीटवर कोणीतरी डोकं खाली घालून शांत बसलं होतं. विक्रमच्या छातीत धडधड सुरू झाली. त्याने क्षणाचाही विलंब न करता मान वळवून ट्रकच्या मागच्या सीटकडे पाहिलं. सीट पूर्ण रिकामी होती. कुठे कोण आहे? विक्रम घाबरलेल्या आवाजात म्हणाला. स्वराने पुन्हा आरशाकडे पाहिलं. तिचे हात थरथरत होते. आत्ताच बसला होता. विक्रमने पुन्हा आरशात पाहिलं. यावेळी तिथेही काहीच नव्हतं. त्याने खोल श्वास घेतला. तू घाबरली आहेस? अंधारात भास होतात. स्वराने काही उत्तर दिलं नाही. तिने दोन्ही हात घट्ट एकमेकात धरले आणि खिडकीबाहेर पाहू लागली. ट्रकमध्ये पुन्हा शांतता पसरली. फक्त इंजिनचा आवाज आणि टायर खालून उडणाऱ्या पाण्याचा आवाज. 5-6 मिनिटं कोणीच बोललं नाही. अचानक स्वराने विचारलं, दादा, तुमच्याकडे पाण्याची बाटली आहे का? हो आहे.
विक्रमने डॅशबोर्डवरची बाटली तिच्याकडे दिली. तिने झाकण उघडलं, पण पाणी पिण्याऐवजी ती बाटलीकडेच पाहत राहिली. काय झालं? विक्रमने विचारलं. ती हलक्या आवाजात म्हणाली, मी बाटली उघडलीच नाही. मग झाकण आधीच उघडं होतं. विक्रमने तिच्या हाताकडे पाहिलं. खरंच त्याला आठवत होतं, त्याने ट्रक सुरू करण्यापूर्वी बाटली स्वतः बंद केली होती. तो काही बोलणार इतक्यात ट्रकच्या मागच्या लोखंडी बॉडीवर 3 ठोके पडले. विक्रमने आरशात पाहिलं, कोणीच नव्हतं. फांदी लागली असेल झाडाची, तो स्वतःलाच म्हणाला. पण काही सेकंदांनी पुन्हा टकटक आवाज झाला. यावेळी आवाज स्पष्ट होता. स्वरा घाबरून म्हणाली, दादा, ट्रक थांबवू नका. का? कृपया काही झालं तरी नाही, पण मागे कोणी असेल तर? ती जवळजवळ ओरडलीच. नाही, ट्रक थांबवू नका. तिच्या आवाजात इतकी भीती होती की विक्रमने ब्रेक दाबण्याचा विचारही सोडून दिला. तो वेग वाढवत राहिला. 2 मिनिटांनी आवाज बंद झाला. विक्रमला थोडा दिलासा मिळाला. समोर एक छोटंसं चौकासारखं ठिकाण दिसलं. तिथे एक जुनी चहाची टपरी उघडी होती. टपरीसमोर एक पोलीस जीप उभी होती. बरं झालं, पोलिसांना विचारू. स्वराच्या चेहऱ्यावरची भीती अचानक वाढली. नको. का? आपण इथे थांबू नये? का थांबू नये? ती काही बोलली नाही. विक्रमने ट्रक टपरीजवळ उभा केला. तो खाली उतरला. एक पोलीस कर्मचारी चहा पीत उभा होता. साहेब, देवळी गाव किती लांब आहे? पोलिसांनी त्याच्याकडे पाहिलं. देवळी? हो. तुम्ही देवळी मागे 20 किलोमीटर सोडून आलात. विक्रमच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. काय? पण आताच तर मला देवळी 12 किलोमीटर असा फलक दिसला होता. पोलीस काही क्षण शांत राहिला. या रस्त्यावर असा कोणताही फलक नाही, पण मी स्वतः पाहिला सर. तुम्ही एकटे आहात का? विक्रम सहज म्हणाला. नाही, माझ्यासोबत एक मुलगी आहे. तिचं नाव स्वरा. तो मागे वळून ट्रकच्या कॅबिनकडे बोट दाखवणार. इतक्यात त्याचे शब्द घशातच अडकले. कॅबिनचा दरवाजा उघडाच होता, पण आत एकही माणूस नव्हता. स्वरा कोणताही आवाज न करता कुठे गायब झाली होती. आणि त्या क्षणी पोलिसाने विक्रमच्या खांद्यावर हात ठेवत शांत आवाजात विचारलं, तिने हिरवा ड्रेस घातला होता का? पोलिसाच्या त्या प्रश्नाने विक्रमच्या अंगावर काटा आला. तो काही क्षण त्याच्याकडे फक्त पाहत राहिला. हो, पण तुम्हाला कसं माहीत? पोलिसाने हातातला चहाचा ग्लास खाली ठेवला. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, पण एक विचित्र गंभीरपणा होता. तुमचं नाव? विक्रम जाधव. ट्रक कुठून? नागपूर. पोलिसाने मान हलवली. या. दोघेही टपरीच्या बाजूला उभे राहिले. रात्र अधिकच काळी झाली होती. दूरवर विजा चमकत होत्या. तुम्हाला ज्या मुलीने लिफ्ट मागितली तिचं नाव तिने स्वरा सांगितलं आणि तिने देवळी गाव सांगितलं? हो, तिने सांगितलं असेल. गाडी बंद पडली. बाबा मदत आणायला गेले. विक्रमचे डोळे मोठे झाले. हो, अगदी तेच. पोलिसांनी दीर्घ श्वास घेतला. कारण ती प्रत्येक ड्रायव्हरला हेच सांगते. विक्रम चिडून म्हणाला, साहेब, कोळ्यात बोलू नका. ती मुलगी कुठे गेली? माझ्या ट्रकमध्ये होती. पोलिसांनी शांतपणे उत्तर दिलं, जर मी तुम्हाला सांगितलं की 8 वर्षापूर्वी याच रस्त्यावर याच नावाची एक मुलगी बेपत्ता झाली होती तर? विक्रम लगेच म्हणाला, मग ती दुसरी कोणीतरी असेल. आम्हालाही सुरुवातीला तसंच वाटलं होतं. म्हणजे पहिल्या ड्रायव्हरनेही हाच हिरवा ड्रेस सांगितला होता, दुसऱ्यानेही, तिसऱ्यानेही आणि त्यानंतर अजून 5 जणांनी. विक्रम काहीच बोलला नाही. त्याच्या कपाळावर घाम जमा होऊ लागला. तुम्ही तिचा शोध घेतला नाही? घेतला. मग? ती कधी सापडली नाही. क्षणभर शांतता पसरली. ट्रकमधला मालक दुरून त्यांच्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरही भीती स्पष्ट दिसत होती. विक्रमने थरथरत्या आवाजात विचारलं, मग माझ्या ट्रकमध्ये बसलेली मुलगी कोण होती? पोलीस उत्तर देणार इतक्या ट्रकचा हॉर्न स्वतःहून जोरात वाजला. विक्रम आणि पोलीस दोघेही दचकले. ट्रकचं इंजिन बंद होतं. चावी विक्रमच्या खिशात होती. तरीही हॉर्न पुन्हा वाजला. विक्रम धावत ट्रकजवळ गेला. कॅबिन रिकामी होती. त्याने दरवाजा बंद करायला हात पुढे केला. तेवढ्यात त्याचं लक्ष सीटकडे गेलं, ज्या सीटवर
काही वेळापूर्वी स्वरा बसली होती. तिथे चिखलाने माखलेल्या 2 पावलांचे ठसे होते. ते ठसे सीटवरून खाली उतरले होते आणि केबिनच्या बाहेर गेले होते. विक्रम आणि पोलीस दोघेही खाली वाकून ते ठसे पाहू लागले. चिखलाचे ठसे ट्रकपासून दूर जंगलाच्या दिशेने जात होते. पोलीस लगेच म्हणाला, त्यांच्या मागे जाऊ नका. का? कारण जे गेले. तो वाक्य पूर्ण करण्याआधीच जंगलाच्या आतून एका तरुणीचा आवाज आला. दादा. तो अगदी स्वरासारखाच होता. मला इथे एकटीला सोडू नका. विक्रमने नकळत जंगलाकडे पाऊल टाकलं. ते पुन्हा हाक मारू लागले. दादा, मी इथे आहे. पोलिसाने विक्रमचा हात घट्ट पकडला. नको, जाऊ नको. ती जिवंत असेल तर? ती जिवंत असती तर 8 वर्षापासून प्रत्येक पावसाळ्यात याच रात्री, याच वेळी, याच रस्त्यावर तिचा आवाज ऐकू आला नसता. विक्रम काही क्षण जागेवरच थिजून उभा राहिला आणि तेवढ्यात जंगलाच्या पुन्हा काळोखात 2 पिवळसर हेडलाईट्स हळूहळू पेटले. जणू एखादा जुना ट्रक झाडांच्या आत उभा होता, पण त्या दिशेला कोणताही रस्ता नव्हता. जंगलात दिसणारे ते 2 हेडलाईट्स स्थिर उभे होते. रस्ता नव्हता, ट्रक नव्हता, तरीही हेडलाईट्स जळत होते. विक्रमच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. साहेब, तिकडे खरंच ट्रक आहे. पोलिसांनी त्याचा हात घट्ट पकडला. डोळे तिकडे ठेवू नको. का? कारण ज्यांनी जास्त वेळ त्या प्रकाशाकडे पाहिलं त्यांना नेहमी कोणीतरी आपल्याला बोलावत असल्याचा भास होतो. विक्रमने लगेच नजर खाली केली. तेवढ्यात पुन्हा स्वराचा आवाज आला. दादा, मला सोडून जाऊ नका. आवाजात इतकी वेदना होती की क्षणभर विक्रमचं मन डळमळलं. साहेब, जर ती खरंच अडचणीत असेल तर? पोलीस शांतपणे म्हणाला. मी या ठाण्यात 7 वर्षापासून आहे. प्रत्येक पावसाळ्यात 2-3 ड्रायव्हर हा आवाज ऐकतात. काही माझ्यासारखं ऐकून मागे फिरतात आणि काही त्या आवाजामागे जातात. विक्रमने हळू आवाजात विचारलं. जे जातात त्यांचं काय होतं? पोलिसाने उत्तर दिलं नाही. त्याने फक्त रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका छोट्या दगडी स्मारकाकडे बोट दाखवलं. विक्रम जवळ गेला. दगडावर 6 नावं कोरलेली होती. 5, एक ड्रायव्हर आणि एक नाव स्वरा देशमुख. खाली तारीख होती 21 जुलै 2018. विक्रमच्या अंगावर शहारे आले. म्हणजे तिचा मृतदेह सापडला होता. हो, मग ती? पोलिसांनी त्याचं वाक्य तोडलं. त्या रात्री तिच्या वडिलांची गाडी इथेच बंद पडली होती. मदत आणायला ते चालत गेले. स्वरा गाडीत एकटीच थांबली. मग? त्या रात्री मुसळधार पाऊस झाला. डोंगरावरून मोठी दरड कोसळली. गाडी चिरडली गेली. तिचे वडील ते वाचले आणि स्वरा ती जागीच मरण पावली. विक्रम बराच वेळ शांत उभा राहिला. त्याच्या डोळ्यासमोर ट्रकमध्ये बसलेली स्वरा येत होती. ती घाबरलेली होती, रडत होती, पण तिने एकदाही त्याला इजा करण्याचा प्रयत्न केला नव्हता. उलट तिने 2दा त्याला ट्रक थांबवू नकोस असं सांगितलं होतं. विक्रम अचानक म्हणाला. साहेब. हां, बोला ना. ती मला जंगलात बोलावत नव्हती. म्हणजे? ती मला त्या आवाजापासून दूर ठेवत होती. पोलीस काही क्षण विचारात पडला. अचानक जंगलातून पुन्हा एकदा हाक आली. यावेळी स्वराचा नाही, एका पुरुषाचा आवाज. अरे इकडे ये, मदत कर. पोलिसाचा चेहरा पांढरा फाटक पडला. तो जोरात ओरडला. ट्रकमध्ये बस, आत्ताच. दोघेही धावत ट्रकमध्ये बसले. विक्रमने इंजिन सुरू केलं. यावेळी ट्रक पहिल्याच प्रयत्नात सुरू झाला. त्याने मागे न पाहता ट्रक वेगात पुढे घेतला. साधारण 20 मिनिटांनी मुख्य महामार्ग दिसू लागला. पहाटेचे 4 वाजले होते. पाऊस थांबला होता. पहिल्यांदाच विक्रमने सुटकेचा निश्वास सोडला. सकाळी 7 वाजता तो माल पोहोचवून थेट अन्नाच्या धाब्यावर गेला. म्हातारा नेहमीच्या जागी बसला होता. विक्रम त्याच्यासमोर शांतपणे बसला. काका. म्हाताराने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तू परत आलास? तुम्हाला माहीत होतं ना? म्हातारा काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, माझा मुलगाही एका मुलीला लिफ्ट देऊन गेला होता. मग तो आजपर्यंत परत आला नाही. विक्रमने हळू आवाजात विचारलं. मी कसा वाचलो? म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. कारण तुझ्या ट्रकमध्ये बसलेली मुलगी तुला मारायला आली नव्हती. ती तुला चुकीच्या आवाजामागे जाऊ देत नव्हती. त्या दिवसानंतर विक्रमने तो रस्ता कायमचा सोडून दिला.
आजही नागपूर अमरावती महामार्गावर ट्रक चालवणारे जुने ड्रायव्हर नवक्या चालकांना एकच सल्ला देतात, रात्री 2 नंतर त्या मागच्या रस्त्याने जाऊ नका आणि जर कोणीतरी मदतीसाठी हाक मारली तर आधी खात्री करा तो आवाज जिवंत माणसाचा आहे की नाही. ही गोष्ट खरी आहे की फक्त ड्रायव्हरांमध्ये फिरणारी आख्यायिका, याचं उत्तर आजपर्यंत कुणालाच मिळालेलं नाही.